स्टेट बँक ऑफ इंडिया SBI योनो ॲपची संपूर्ण माहिती। नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करण्यास नम्र विनंती आहे। चला तर बघू नवीन काय विशेष। जर तुम्ही SBI बँकेचे ग्राहक असाल तर तुम्ही योनो SBI ॲप बद्दल तर नक्कीच ऐकले असेल। आज आम्ही याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत। SBI योनो काय आहे, SBI योनो कसे वापरायचे, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पोस्टमध्ये मिळतील। चला तर मग सुरुवात करूया आणि पाहूया SBI योनो बद्दल माहिती। योनो SBI ॲप इन्फॉर्मेशन। योनो हे एक नेट बँकिंग ॲप्लिकेशन आहे जे SBI ने लॉन्च केले आहे। याच्या मदतीने तुम्ही बँकेशी संबंधित सर्व ऑनलाईन काम करू शकता। याद्वारे तुम्ही SBI चे संपूर्ण व्यवहार करू शकता। जर तुम्हाला हॉटेल बुक करायचे असेल तर तुम्ही करू शकता। तुम्ही ट्रेन किंवा बसची तिकिटे देखील बुक करू शकता। तसेच विना ATM कार्ड शिवाय देखील ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू शकतात। योनोचे पूर्ण नाम यू ओनली नीड वन आई हे ॲप 27 नोव्हेंबर 2017 रोजी भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लॉन्च केले होते। या ॲपमध्ये तुम्ही बँकिंगचे काम जसे की डिपॉझिट, ट्रान्सफर, अकाउंट सुरू करणे इत्यादी कामे करू शकता। यासोबतच तुम्ही शॉपिंग देखील करू शकता। जवळपास 60 ई-कॉमर्स कंपन्या याच्याशी निगडीत आहेत। म्हणजे या ॲप माध्यमातून तुम्ही ऑनलाईन शॉपिंगची सुविधा देखील मिळवू शकतात। योनो SBIच्या मदतीने तुम्ही तुमचे SBI खाते देखील हाताळू शकता। बँक खाते उघडण्यापासून ते योनो व्यवसायापर्यंत तुम्ही योनो SBI मध्ये अनेक ऑनलाईन कामे देखील करू शकता। ॲप कसे डाउनलोड कराल? योनो SBI ॲप तुम्ही गुगलच्या प्ले स्टोअरवर जाऊन योनो SBI ॲप डाउनलोड करू शकता। नोंदणी कशी करावी? योनो SBI रजिस्टर। SBI योनो ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्यासाठी नोंदणी करावी लागते। यासाठी तुम्ही दोन प्रकारे येऊन नोंदणी करू शकता। SBI योनो ॲपवर नोंदणी करण्यासाठी तुम्ही तुमचा इंटरनेट बँकिंग ID वापरू शकता। जर तुमच्याकडे SBI चे नेट बँकिंग नसेल तर तुम्ही तुमचे ATM कार्ड वापरू शकता। SBI योनो ॲपवर नोंदणी करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा। जेव्हा तुम्ही SBI योनो ॲप उघडता तेव्हा तुम्हाला त्यावर विद्यमान ग्राहकाचा पर्याय दिसेल। कंसात म्हणजेच एक्झिस्टिंग कस्टमर म्हणजे जुने ग्राहक, त्यावर क्लिक करा। पुढील पृष्ठावर दोन पर्याय दिसतील। माझ्याकडे इंटरनेट बँकिंग ID आहे आणि माझ्याकडे इंटरनेट बँकिंग ID नाही। तुमच्याकडे बँकिंग ID म्हणजेच नेट बँकिंग असल्यास आय हॅव इंटरनेट बँकिंग ID वर क्लिक करा। तुमच्याकडे बँकिंग ID नसल्यास माझ्याकडे इंटरनेट बँकिंग ID नाही वर क्लिक करा। यामध्ये तुम्ही तुमच्या ATM कार्डच्या मदतीने नोंदणी करू शकता। जर तुम्ही बँकिंग IDच्या मदतीने नोंदणी करत असाल तर तुम्हाला तुमचा बँकिंग ID आणि इंटरनेट बँकिंग माहिती येथे भरावी लागेल। जर तुम्हाला ATM कार्डच्या मदतीने नोंदणी करायची असेल तर तुम्हाला त्यामध्ये तुमच्या ATM कार्डचा तपशील द्यावा लागेल, ज्यामध्ये तुमचा कार्ड नंबर आणि नंतर ATM पिन टाकावा लागेल। त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा। यानंतर तुम्हाला तुमचे युजरनेम आणि पासवर्ड टाकून सबमिट करावा लागेल। तुम्हाला पासवर्ड ऐवजी MPIN ने लॉग इन करायचे असेल तर MPINच्या अटी व शर्ती नीट वाचा आणि मग त्यावर खूण करा। यानंतर तुमचा 6 अंकी MPIN सेट करा। आता तुम्ही लॉग इन करता तेव्हा तुम्हाला हा 6 अंकी पिन वापरावा लागेल। तुमची नोंदणी पूर्ण झाली आहे। आता तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल जो तुम्हाला इथे टाकावा लागेल। यानंतर तुमचे SBI योनो ॲप काम करण्यास सुरुवात करेल। आता तुम्हाला SBI योनो ॲपच्या होम पेजवर आणले जाईल। येथे तुम्ही तुमच्या MPINच्या मदतीने लॉग इन करू शकता। अशा प्रकारे तुमचे योनो ॲपचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल। आता तुम्ही यांच्याद्वारे वापर करू शकता। ॲपचे फायदे। योनो SBI बेनिफिट्स। योनो ॲप तुमच्या सोयीसाठी बनवण्यात आले आहे, जेणेकरून तुम्ही बँकेच्या शाखेत जे काम करता ते तुम्ही घरी बसून करू शकता। याचा वापर केल्यास तुम्हाला खालील फायदे मिळतात।
याद्वारे आपण अल्पावधीतच आपले खाते उघडू शकतो. यामध्ये खाते उघडल्यानंतर तुम्हाला खात्याच्या सर्व सुविधा मिळतात. खाते उघडल्यानंतर तुम्हाला एक प्लॅटिनम ATM कार्ड देखील दिले जाते, ज्यामधून तुम्ही 1 दिवसात 1 लाख रुपये काढू शकता. तुम्ही कोणत्याही कागदी कामाशिवाय मोफत कर्जासाठी अर्ज करू शकता आणि कर्ज मंजूर करून घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला 14 प्रकारच्या सुविधा मिळतात, ज्यामध्ये खाते उघडणे, पैसे ट्रान्सफर करणे, शिल्लक तपासणे, बिल भरणे इत्यादी करणे. आता तुम्हाला SBIचे योनो ॲप किती उपयुक्त आहे हे समजले असेल. तुमच्या मालकीचे किंवा घरातील कोणाचे SBI मध्ये खाते असल्यास तुम्ही योनो ॲप वापरणे आवश्यक आहे. यामुळे तुमचा वेळ वाचतो, तसेच बँकेत रांगेत उभे राहण्याच्या त्रासापासून तुमची बचत होते. धन्यवाद.